युवा कांग्रेस मैदान में, किसानों के सम्मान में, युवा कांग्रेस मैदान में, किसानों के तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वरतो पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वरतो पाय। शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, किसानों के सम्मान में, युवा कांग्रेस मैदान में, किसानों के सम्मान में, युवा कांग्रेस मैदान में, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वरतो पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वरतो पाय। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, सोनिया जी तुम संघर्ष करो। हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकरी विरोधी भाजप सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी सरकारचा आज जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं शासनाला जिल्हाधिकारी मार्फत आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये ही जी हुतुतू कंपनी आहे, ही कंपनी मुळात औरंगाबादची कंपनी असं कळलं गेलं आम्हाला। आणि एक शेतकऱ्यांनी, प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कमीत कमी एका तालुक्यात या हुतुतू कंपनीच्या 20 ते 25 हजार बॅग्स विकल्या गेलेल्या आहेत। म्हणजे यांनी पहिले 40% आमच्याकडे बॅग्स आहे बा आणि आम्ही तुम्हाला वेळेवर देऊ शकत नाही। नंतर यांनी वेळेवर ते बोगस बियाणं सेकंड टप्प्यामध्ये आणून ते शेतकऱ्यांना दिलं आणि असं जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये या हुतुतू कंपनींनी पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांचा नाश केलेला आहे। आणि आताच काल परवा DPDC झाली, त्याच्यामध्ये पालकमंत्रीसुद्धा या अमरावती जिल्ह्यामध्ये होते। त्यांनी स्वतःहून शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता, त्यांनी या काहीतरी घोषणा करायला पाहिजे होती। आज ज्याचं पूर्ण आयुष्य, ज्याची चूल त्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोशावर आहे, पण या निरागस मंत्र्यांनी आजपर्यंत या अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उदासीन ठेवलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जेवढं ज्याचं उत्पन्न होते त्या हिशोबाने आणि जेवढ्या या बॅग्स विकल्या गेलेल्या आहे त्या बॅगच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं अनुदान हे भेटलंच पाहिजे। आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये काही बोगस बियाणे कंपन्यांमुळं त्यांच्या शेतीमध्ये सोयाबीन उगवलेलं नाही आहे। बोगस कंपन्या आणि बोगस बियाणे त्यांनी दिलेले आहे। या सरकारच्या वरदस्त असलेल्या काही बोगस कंपन्या आज आपल्या शेतकऱ्यांना लुबाडत आहे आणि अशा कंपन्यांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे आपले नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी, यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारीच्या माध्यमातून निवेदन देण्याकरिता आलो आहे आणि शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे।